संस्कृतीची गौरवशाली परंपरा जपत आजच्या या सोहळ्यात आपले मनपूर्वक स्वागत. मान्यवरांचे आगमन होत आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचे स्वागत करूया. आजच्या या मंगल समयी उपस्थित असलेल्या सर्वांचे आम्ही कार्डिनल ग्रेशियस हॉस्पिटलच्या वतीने स्वागत करतो. आलेल्या मान्यवरांचे आपण टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. सुरांच्या लहरीने सजवूया आजचा सोहळा. आपुलकीच्या भावनेने करूया मान्यवरांचे स्वागत निराळा. नव्या स्वप्नांना नव्या पर्वाला देऊया मंगल सुरांची साथ. स्वागत गीताने करूया आजच्या शुभ कार्याची सुरुवात. आता नर्सिंग स्कूलचे विद्यार्थी आपल्या समोर स्वागत गीत सादर करतील. मन की वीणा से गुंजी ध्वनि मंगलम, मन की वीणा से गुंजी ध्वनि मंगलम. स्वागतम 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 स्वागतम. मन की वीणा से गुंजी ध्वनि मंगलम, मन की वीणा से गुंजी ध्वनि मंगलम. स्वागतम 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 स्वागतम. कैसा पावन सुहावन समय आज है, आप आए अतिथि के सरताज है. कैसा पावन सुहावन समय आज है, आप आए अतिथि के सरताज है. देव की भांति पूजन करे आज हम, देव की भांति पूजन करे आज हम. स्वागतम 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 स्वागतम. मन की वीणा से गुंजी ध्वनि मंगलम, मन की वीणा से गुंजी ध्वनि मंगलम. स्वागतम 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 स्वागतम. मन की बगिया से हमने है कलियां चुनी, श्रद्धा के फूलों से हमने माला बुनी. मन की बगिया से हमने है कलियां चुनी, श्रद्धा के फूलों से हमने माला बुनी. करते हैं तुमको अर्पित सुमन आज हम, करते हैं तुमको अर्पित सुमन आज हम. स्वागतम 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 स्वागतम. मन की वीणा से गुंजी ध्वनि मंगलम, मन की वीणा से गुंजी ध्वनि मंगलम. स्वागतम 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 स्वागतम. धन्यवाद स्टुडंट्स. तमसो मा ज्योतिर्गमय म्हणजेच अंधारातून प्रकाशाकडे जाणे. भारतीय संस्कृतीत दीप हा ज्ञान, पावित्र्य, आशा व मंगलतेचे प्रतीक मानले जाते. दीप प्रज्वलन म्हणजे अज्ञानरूपी अंधकार दूर करून ज्ञान, सेवा व मानवतेचा प्रकाश प्रज्वलित करण्याचा पवित्र संस्कार. मी आदरणीय पाहुण्यांना विनंती करतो की त्यांनी दीप प्रज्वलन करून आजच्या कार्यक्रमाचा शुभारंभ करावा. आदरणीय बिशप थॉमस डिसोजा, माननीय श्री अजीव पाटील, माननीय श्री मार्शल लोपिस, माननीय श्री प्रवीण शेट्टी, माननीय श्री युरी गोन्साल्विस, माननीय श्री थॉमस ब्रिटो, माननीय श्री एन्सन परेरा, माननीय श्री जोसेफ अल्मेडा, माननीय डॉक्टर राजेंद्र कारवा, माननीय सौ फ्लॉरी डिमोंटी, बसिंग कॅथलिक बँकेचे चेअरमॅन माननीय श्री बेनॉल डायस, माननीय श्री नारायण मानकर.
मी आता मान्यवरांना व्यासपीठावर स्थानापन्न होण्याची विनंती करतो. आदरणीय बिशप थॉमस डिसोजा, माननीय श्री अजीव पाटील, माननीय श्री मार्शल लोपिस, माननीय श्री प्रवीण शेट्टी, माननीय श्री युरी गोन्साल्विस, माननीय श्री थॉमस ब्रिटो, माननीय श्री एन्सन परेरा, माननीय श्री जोसेफ अल्मेडा, माननीय डॉक्टर राजेंद्र कारवा, बसिंग कॅथलिक बँकेचे चेअरमॅन माननीय श्री बेनॉल डायस, माननीय सौ फ्लॉरी डिमोंटी मॅडम, माननीय श्री नारायण मानकर सर. स्वागत ही केवळ औपचारिकता नसून तो आपल्या मनातील आदर, स्नेह व आपुलकी व्यक्त करण्याची सुंदर अभिव्यक्ती आहे. या सुंदर भावनेने प्रेरित होऊन मी हॉस्पिटलच्या जनरल मॅनेजर मॅडम फ्लॉरी डिमोंटी यांना विनंती करते की त्यांनी मान्यवरांची ओळख व स्वागत करावे. सर्वांना नमस्कार. शब्द कमी पडावेत एवढी थोर माणसं असतात आणि केवळ भाग्य असतं जेव्हा ती आपली असतात. आज आपल्या कार्डिनल ग्रेशियस मेमोरियल हॉस्पिटलमध्ये नवीन एक्झिक्युटिव्ह विंग, ऑडिटोरियम तसेच नूतनीकरण करण्यात आलेल्या उदयगीर नर्सिंग स्कूल विभागाचे आशीर्वाद व उद्घाटन विधी संपन्न होत आहे. या आनंददायी आणि स्मरणीय प्रसंगी आपल्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढविणाऱ्या मान्यवरांचा परिचय करून देताना आम्हास विशेष आनंद होत आहे. स्वर्गवासी कार्डिनल व्हॅलेरियन ग्रेशियस यांनी वसईसाठी पाहिलेले स्वप्न, स्वर्गवासी मॉन्सिनियर फिलिप तवारीस व स्वर्गवासी फादर बर्नार्ड भंडारी यांच्या अथक प्रयत्नाने कार्डिनल ग्रेशियस मेमोरियल हॉस्पिटलच्या रूपाने उदयास आले. कार्डिनल ग्रेशियस हॉस्पिटलला वसईचे मेंढपाळ यांचे आतापर्यंत नेहमीच सहकार्य आणि मार्गदर्शन लाभले आहे आणि तीच परंपरा पुढे नेत आहेत आपल्या सर्वांचे लाडके सन्माननीय बिशप थॉमस डिसुजा. वसईच्या भूमीत जन्मलेले बिशप थॉमस डिसुजा यांनी आपले संपूर्ण जीवन श्रद्धा, सेवा, शिक्षण आणि समाजाच्या उन्नतीसाठी समर्पित केले आहे. 1998 धर्मगुरू झाल्यापासून त्यांनी वसई धर्मप्रांतात विविध जबाबदाऱ्या अत्यंत समर्पणाने सांभाळल्या आहेत. 15 डिसेंबर 2024 पासून वसई धर्मप्रांताची बिशप म्हणून त्यांनी जबाबदारी स्वीकारली आहे. आंतरधर्मीय संवाद, सामाजिक बांधिलकी आणि सर्व स्तरातील लोकांना आपुलकीने जोडले जाणे ही त्यांच्या सेवाकार्याची विशेष ओळख. आपल्या आध्यात्मिक मार्गदर्शनातून समाजसेवा, शिक्षण आणि आरोग्यसेवेच्या क्षेत्राला सदैव प्रेरणा मिळाली आहे. कार्डिनल ग्रेशियस मेमोरियल हॉस्पिटलच्या कार्यामागेही सेवा, करुणा आणि मानवतेची हीच मूल्ये आहेत. आज आपल्या अध्यक्षतेखाली आपल्या शुभ हस्ते होणारा आशीर्वाद विधी आमच्यासाठी निश्चितच अत्यंत मंगल आणि अभिमानाचा क्षण आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय बिशप थॉमस डिसुजा यांचे कार्डिनल ग्रेशियस मेमोरियल हॉस्पिटल ट्रस्टच्या वतीने हार्दिक स्वागत. मी मान्य चेअरमॅन श्री युरी गोन्साल्विस यांना विनंती करते की त्यांनी आदरणीय बिशप यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करावे. धन्यवाद युरी सर. पुढारी तो असतो जो मार्ग जाणतो, मार्गाने जातो आणि मार्ग दाखवितो. वसई विरार शहर महानगरपालिकेचे नवनिर्वाचित महापौर, उच्च शिक्षित, बहुजन विकास आघाडीचे प्रवक्ते तसेच सामाजिक, सांस्कृतिक आणि साहित्यिक क्षेत्राशी जवळीक असलेले संवेदनशील नेतृत्व अशी मान्य श्री अजीव पाटील यांची ओळख आहे. नागरिकांच्या मूलभूत गरजा, शहराचा सर्वांगीण विकास आणि सामाजिक बांधिलकी या विषयांना प्राधान्य देणारे लोकप्रतिनिधी म्हणून त्यांचा प्रवास उल्लेखनीय आहे.
वसई विरार शहर महानगरपालिकेबरोबर हॉस्पिटलशी एक अतूट नाते आहे. आम्ही जेव्हा केव्हा आमचे गहाणे घेऊन त्यांच्याकडे जातो तेव्हा ते नेहमीच मदतीचा हात पुढे करत असतात. आजच्या या कार्यक्रमासाठी वसई विरार शहर महानगरपालिकेचे माननीय महापौर श्री अजीव पाटील यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती आम्हासाठी खरोखरच आनंददायी आहे. मी माननीय व्हाईस चेअरमॅन श्री थॉमस ब्रिटो यांना विनंती करते की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मान्य श्री अजीव पाटील यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावे. धन्यवाद व्हाईस चेअरमॅन सर. नेहमीच्या वाटेने जाणारे बरेच असतात, परंतु स्वतः वाट निर्माण करणारा एखादाच असतो. पेशाने शिक्षक म्हणून काम करणारे, आजही विद्यादानाचे पवित्र कार्य सुरू ठेवणारे, अगदी जनहित ट्रस्टपासून पॅरिश काउन्सिलने सुरू झालेला प्रवास उपमहापौर पदापर्यंत घेऊन जाणारे, आरोग्यसेवा आणि सामाजिक बांधिलकीशी संबंधित उपक्रमांना प्रोत्साहन देणारे मान्य श्री मार्शल लोपिस ह्यांचे कार्य निश्चितच कौतुकास्पद आहे. नागरी समस्या समजून घेणे, त्यांच्या अपेक्षा आणि प्रश्न प्रशासनापर्यंत प्रभावीपणे पोहोचवणे आणि शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सक्रियपणे कार्य करणे ही त्यांच्या सार्वजनिक कार्याची विशेष ओळख. त्यांच्या ह्या सार्वजनिक कार्यामुळे त्यांची लोकप्रियता लक्षात घेऊन पक्षश्रेष्ठीने त्यांना उपमहापौर पदाची जबाबदारी सोपविली आहे. आपण आजच्या कार्यक्रमासाठी विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहून आम्हास उपकृत केले आहे. आपले खूप खूप स्वागत. मी मान्य खजिनदार श्री जोसेफ अल्मेडा यांना विनंती करते की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन उपमहापौर मान्य श्री मार्शल लोपिस यांचे स्वागत करावे. धन्यवाद ट्रेजरर सर. आपले दुसरे एक विशेष अतिथी डॉक्टर रामदास मराड हे त्यांच्या काही व्यस्त कारणास्तव आज उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांनाही आम्ही स्वागत पोहोचवतो. नेतृत्व व कर्तृत्व कोणाकडून उसने मिळत नाही, ते स्वतःला निर्माण करावे लागते. आजच्या ह्या आनंददायी सोहळ्याला उपस्थित असलेले आणखीन एक मान्यवर व्यक्तिमत्व म्हणजे माननीय श्री प्रवीण शेट्टी. ते आमचे गो टू पर्सन आहेत. अगदी छोट्या छोट्या कामासाठी फोन उचलावा आणि सरांना समस्या सांगावी, मग ती पाण्याची समस्या असो अगर कचरा नियोजनाची. इतके जवळचे असणारे मान्य श्री प्रवीण शेट्टी. त्यांनी यापूर्वी वसई विरार शहर महापौर म्हणून जबाबदारी सांभाळली असून आजही शहराच्या विकासाशी संबंधित विविध विषयामध्ये ते सक्रियपणे कार्यरत आहेत. नुकतीच त्यांची महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतीपदी बिनविरोध निवड झाली आहे. महानगरपालिकेच्या आर्थिक नियोजनासोबतच शहरातील प्रलंबित विकास कामांना गती देण्याची आणि नागरिकांच्या हिताच्या विषयांना प्राधान्य देण्याची जबाबदारी त्यांच्या पदाशी जोडलेली आहे. मी जनरल सेक्रेटरी मान्य श्री अँसन परेरा यांना विनंती करते की त्यांनी विशेष अतिथी सन्मान्य श्री प्रवीण शेट्टी यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करावे. धन्यवाद सेक्रेटरी सर. आज आपल्यामध्ये विशेष अतिथी म्हणून बँकेचे चेअरमॅनही उपस्थित आहे. हॉस्पिटलच्या उभारणीत मोलाचा सहभाग असणारे किंबहुना अविभाज्य घटक असलेली आपली बँक, त्यांची ओळख ती काय करू. सर, आपले खूप खूप स्वागत. मी माननीय व्हाईस चेअरमॅन यांना विनंती करते की त्यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावे. धन्यवाद सर. आपल्यामध्ये माजी महापौर मान्य श्री नारायण मानकर सर आहेत. अगदी महानगरपालिका होण्याआधीपासूनचा तुमचा हॉस्पिटलचा स्नेह
मी जवळून पाहिला आहे, अगदी पहिले चेअरमॅन फिलिप कुलास साहेबांपासून, आणि तो स्नेह आजही आहे. तुम्ही ह्या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थिती लावली, तुमचे खूप खूप स्वागत आणि आभार. मी माननीय मीनाक्षी मॅडम ह्यांना विनंती करते की त्यांनी नारायण मानकर साहेबांचे स्वागत करावे. आज आपल्यामध्ये बरेच मान्यवर उपस्थित आहेत. आज आपण नर्सिंग स्कूलच्या नूतनीकरणाचा देखील सोहळा करत आहोत. मी ब्लेसी मॅडमचे खास स्वागत करते. न संपणारी एखादी सुंदर माळ असावी, ग्रीष्मात पडेल अशी ढगांची सर असावी, आणि न मागताही साथ देणारी तुमच्यासारखी सुंदर माणसे असावी. आज या मंगल प्रसंगी समोर उपस्थित असलेले आपण सर्व हॉस्पिटलवर असलेल्या प्रेमापोटी इथे उपस्थित आहात. आपल्याकडे पाहून आम्हाला अति आनंद होतो. सर्व ज्येष्ठ विश्वस्त, माजी चेअरमॅन, पदाधिकारी, धर्मगुरू, धर्मभगिनी, आरोग्य अधिकारी, संस्थेचे पदाधिकारी, सहकारी संस्थेचे संचालक, संघटनांचे पदाधिकारी, हितचिंतक, डॉक्टर्स, परिचारिका, कर्मचारी वर्ग, अधिकारी वर्ग आणि उपस्थित असलेले आपण सर्व आमंत्रित आपणा सर्वांचे हॉस्पिटलच्या वतीने शब्दसुमनाने स्वागत करतो. मला खरोखरच अति आनंद होत आहे की व्यासपीठ जेवढं भारदस्त आहे तेवढीच समोर उभे बसलेले तुम्ही लोक आहात. तुमच्यासाठी शब्द स्वागताचे थोडे आहेत. मूल्य आपल्या उपस्थितीचे आम्ही मनापासून जाणतो, म्हणूनच आम्ही आपले हृदयापासून स्वागत करतो. आपल्या सर्व मान्यवरांच्या शुभेच्छा, मार्गदर्शन आणि आशीर्वादामुळे कार्डिनल ग्रेशियस मेमोरियल हॉस्पिटलची आरोग्यसेवेत आणि नर्सिंग शिक्षणाच्या क्षेत्रातील वाटचाल अधिक सक्षम होईल असा आम्हाला विश्वास आहे. आजचा हा कार्यक्रम केवळ एका विभागाचे उद्घाटन नसून हॉस्पिटलचे ध्येय आणि उद्दिष्ट जपत येथे दाखल होणाऱ्या रुग्णांना दर्जेदार सेवा देणारे रुग्णालय तसेच भविष्यातील सक्षम, कुशल आणि सेवाभावी परिचारिका घडविण्याच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. आजचा हा सोहळा आपल्या रुग्णालयाच्या प्रगतीतील एक महत्त्वाचा टप्पा आहे. नर्सिंग शिक्षण अधिक सक्षम, आधुनिक व गुणवत्तापूर्ण करण्याच्या उद्देशाने नूतनीकरण करण्यात आलेल्या नर्सिंग स्कूलचे लोकार्पण तसेच रुग्णांना अधिक उत्कृष्ट, सुसज्ज व दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी उभारण्यात आलेल्या फर्स्ट क्लास वॉर्डचा उद्घाटनाचा क्षण. मी आदरणीय बिशप थॉमस डिसोजा यांना आशीर्वाद विधी करण्याची विनंती करतो. प्रार्थनेसाठी आपण उभे राहूया. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा ह्यांच्या नावे. प्रभूची शांती तुम्हाबरोबर असो. प्रिय बंधू भगिनींनो, परमेश्वराने आपल्याला श्रमाची प्रतिष्ठा शिकवली आहे. आपण जेव्हा स्वेच्छेने कार्य करतो आणि ते परमेश्वराला अर्पण करतो तेव्हा निश्चितच परमेश्वराचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतात. आपल्या हाताने कार्य करून पारंपरिक मेहनतीच्या कामाचे रूपांतर आशीर्वादाच्या साधनात बनवावे अशी परमेश्वराची आपल्याला शिकवण आहे. जेव्हा आपण प्रामाणिकपणे सेवा करतो आणि ती देवाचरणी अर्पण करतो तेव्हा आपण स्वतः शुद्ध होतो आणि आपल्या हातच्या व मनाच्या श्रमाद्वारे आपण परमेश्वराचा गौरव करतो. आपले कार्य आपल्याला परोपकार शिकवते आणि आपल्या बंधू भगिनींना मदत करण्यासाठी प्रवृत्त करते. त्याद्वारे आपण स्नेहसंबंध वाढवून ऐक्यामध्ये, प्रीतीमध्ये आणि सेवाभावामध्ये वाढत असतो.
या ठिकाणी जो आशीर्वाद विधी आपण पार पाडत आहोत त्यावर परमेश्वराचा भरघोस आशीर्वाद असावा आणि त्याद्वारे लोकांची सेवा व्हावी आणि विद्यार्थ्यांची चांगली प्रशिक्षण व्हावं म्हणून आपण विशेष प्रार्थना करूया. आता आपण परमेश्वराचा शब्द ऐकूया. बेनसिराच्या पुस्तकातून घेतलेले वाचन. मोहर कोरणारे सतत नवनव्या नमुन्याचा विचार करतात. हुबेहूब मोहर तयार करण्यावर ते त्यांचे लक्ष केंद्रित करतात आणि काम पूर्ण होईपर्यंत जागरण करतात. ऐरणीपाशी बसणाऱ्या लोहाराची तीच अवस्था. तो लोखंडी कामात दंग असतो. भट्टीच्या उष्णतेसमोर तो जसजसा झगडत असतो तसतशी विस्तवाच्या दगीने त्याची कातडी होरपळून निघते. घणाच्या प्रत्येक घावाबरोबर त्याच्या कांठळ्या बसतात, पण तो बनवत असलेल्या नमुन्यावर त्याची नजर खिळलेली असते. त्याचे सारे ध्यान काम पूर्ण करण्यावर असते. शेवटचा हात फिरवीपर्यंत तो जागत असतो. प्रभूचा शब्द. परमेश्वराच्या या शब्दाला आपण प्रतिसाद देऊया. सर्वात सुंदर सर्वात पावन भजाओ येशूना. होऊन तन्मय बांधवानो भजा येशूना. सर्वात सुंदर सर्वात पावन भजाओ येशूना. होऊन तन्मय बांधवानो भजा येशूना. मनी सदा मी जपत राहतो त्याचे सुंदर नाम सुंदर नाम सुंदर नाम. ओठी माझ्या तिन्ही प्राणी त्याचे सुंदर नाम सुंदर नाम सुंदर नाम. वेड लागले मजला त्याचे गाता सुंदर नाम. वेड लागले मजला त्याचे गाता सुंदर नाम. सर्वात सुंदर सर्वात पावन बजाओ येशूना. होऊन तन्मय बांधवानो भजा येशूना. सर्वात सुंदर सर्वात पावन भजाओ येशूना. होऊन तन्मय बांधवानो भजा येशूना. आशीर्वादाची प्रार्थना. हे प्रभू, तू धन्य आहेस. तू आम्हाला हे जग निर्माण करून आमच्या स्वाधीन करून ते अधिक सुंदर करण्याची शिकवण दिली आहे. आम्ही विश्वासूपणे कार्य करावे अशी तुझी इच्छा आहे. आज आम्ही नूतनीकरण केलेल्या उदयघेर नर्सिंग होमवर शाळेवर तुझा कृपा आशीर्वाद ठेव. तसेच आम्ही जे नवीन प्रशस्त असे वॉर्ड्स तयार केलेले आहेत, फर्स्ट क्लास रूम्स तयार केलेले आहेत, त्यावर तुझा आशीर्वाद घाल. आणि जे सभागृह तयार केलेले आहे ते तू आशीर्वादित कर. आमच्या हाताने व मनाने आम्ही करीत असलेली सेवा तुला प्रसन्न हो. सर्व मानवी श्रम तुझ्या योजनेनुसार आशीर्वादित होत या हॉस्पिटलची दिवसेंदिवस प्रगती होऊन इथल्या सर्वांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो. हे सर्व समर्थ परमेश्वरा, आमचे सर्व योजना तुझ्या योजनेनुसार तू आशीर्वादित करावी म्हणून आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. सर्व समर्थ परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद आपणा सर्वावर तसेच आपल्या या सर्व नूतनीकरण झालेल्या नवीन वास्तूवर सदैव राहो. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. जय आज्ञा देवा. जय बापा. जय पुत्रा. जय आज्ञा देवा.
प्रभूने जीवन दिले, माझे जीवन पावन केले. मजला प्रभूने जीवन दिले, माझे जीवन पावन केले. अशीच कृपा मिळावी सदा, म्हणून विनवी मी तुला. अशीच कृपा मिळावी सदा, म्हणून विनवी मी तुला. वर्णू किती महिमा तुझा, माझ्या जीवनी माझ्या प्रभू. वर्णू किती महिमा तुझा, माझ्या जीवनी माझ्या प्रभू. दीन जनांची सेवा करावी, अश्रू पुसावे दुःखितांचे. दीन जनांची सेवा करावी, अश्रू पुसावे दुःखितांचे. दर्शन दे रे मला तुझे, पाहावे मी तुला दीनांमध्ये. दर्शन दे रे मला तुझे, पाहावे मी तुला दीनांमध्ये. वर्णू किती महिमा तुझा, माझ्या जीवनी माझ्या प्रभू. वर्णू किती महिमा तुझा, माझ्या जीवनी माझ्या प्रभू. आई माऊली आमची, येशूची आई मरिये, लेकरांसाठी सदा विनंती कर मरिया माते. आई माऊली आमची, येशूची आई मरिये, लेकरांसाठी सदा विनंती कर मरिया माते. दुःखाचा क्रूस वाहण्यास, येशूच्या मागे जाण्यास, शक्तिमान येशू चरणी माते माऊली आई. दुःखाचा क्रूस वाहण्यास, येशूच्या मागे जाण्यास, शक्तिमान येशू चरणी माते माऊली आई. आई माऊली आमची, येशूची आई मरिये, लेकरांसाठी सदा विनंती कर मरिया माते. विनंती कर मरिया माते. 1 2 3 स्टार्ट. देवाची सप्रीती किती महानिया, गगनी तारे पर्वत समुद्र सर्वात महानिया, सर्वात महानिया. देवाची सत्प्रीती किती महानिया, गगनी तारे पर्वत समुद्र सर्वात महानिया, सर्वात महानिया. अगम्य आनंदी हृदय हे भरले, विनवी देवाला बघुनी मन रमले. गगनी तारे पर्वत समुद्र सर्वात महानिया, सर्वात महानिया. देवाची सत्प्रीती किती महानिया, गगनी तारे पर्वत समुद्र सर्वात महानिया, सर्वात महानिया. संकट समाई हे जिने निरस वाटे, विनवी देवाला कंठभरी दाटे. उत्तर देई प्रार्थनेच्या आधी, म्हणे मी तुझ संगती, म्हणे मी तुझ संगती. देवाची सत्प्रीती किती महानिया, गगनी तारे
पर्वत समुद्र सर्वात महानीय, सर्वात महानीय. कोणतेही काम केवळ नियोजनाने पूर्ण होत नाही, तर त्या नियोजनाला प्रत्यक्षात आणण्यासाठी अनेक हातांची साथ आणि सहकार्य आवश्यक असते. आपल्या संस्थेच्या कार्यामध्ये उत्कृष्ट दर्जाचे काम, वेळेचे भान आणि सातत्यपूर्ण सहकार्य देत या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी ठेकेदारांनी तसेच कर्मचाऱ्यांनी मोलाचे हात लावले आहेत. त्यांच्या या उल्लेखनीय योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे हा आपल्या सर्वांसाठी आनंदाचा क्षण आहे. या महत्त्वपूर्ण कार्यातील त्यांच्या योगदानाची दखल घेत त्यांचा सन्मानपूर्वक सत्कार करणे अगत्याचे आहे. मी आदरणीय बिशप थॉमस डिसोजा यांना विनंती करते की त्यांनी पुढील व्यक्तींना सन्मानित करावे. आपल्यामध्ये आमचे माजी मेडिकल सुपरिंटेंडंट डॉक्टर बट्टलवर आहेत. सर, तुमचे खूप खूप स्वागत. डिझाईन आर्किटेक्ट श्री डेन्झल गोन्साल्विस, तत्व अभियांत्रिकी प्रायव्हेट लिमिटेडचे MEP कन्सल्टंट श्री जॉयसन के, डॅनिटेक कॉम्प्युटर्स श्री डेनिस डिॲब्रिओ, हॉस्पिटलचे असिस्टंट मॅनेजर मेंटेनन्स ॲट प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर श्री डोनाल्ड डिसिल्वा. सर्वांनी टाळ्याच्या गजरांमध्ये त्यांचं अभिनंदन करायचं आहे. धन्यवाद बिशप साहेब. माननीय महापौर अजीव पाटील यांना पुढील व्यक्तीला सन्मानित करण्याची विनंती करतो. स्मार्ट शेल्टरचे आर्किटेक्ट श्री सेविल गोन्साल्विस, स्मार्ट शेल्टरचे सुपरवायझर श्री जेविस लेमॉस, स्मार्ट शेल्टरचे आर्किटेक्ट श्री सेविल गोन्साल्विस, स्मार्ट शेल्टरचे सुपरवायझर श्री जेविस लेमॉस, कोरिएंटन कॉन्सर्टियम प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड आर्किटेक्ट तस्नीम जेटली व टीम, फायरबर्ड फायर सर्व्हिसेस श्री राजन वर्तक, फायरबर्ड फायर सर्व्हिसेस श्री राजन वर्तक. धन्यवाद साहेब. स्मार्ट शेल्टरचे आर्किटेक्ट श्री सेविल गोन्साल्विस, स्मार्ट शेल्टरचे सुपरवायझर श्री जेविस लेमॉस, धन्यवाद साहेब. मी श्री बेनाल डायस यांना विनंती करते की त्यांनी पुढील व्यक्तींना सन्मानित करावे. श्री बालाजी इंजिनिअरिंगचे श्री योगेश पाटील, ब्रिटो इंजिनिअरिंगचे श्री डॉलिवर ब्रिटो, बाल कल्याण समितीच्या सभापती श्रीमती बीना फुट्टेडो आपल्यामध्ये हजर आहेत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरती यायचं आहे. धन्यवाद बेनाल सर.
मी श्री नारायण मानकर सर यांना विनंती करते की त्यांनी पुढील व्यक्तींना सन्मानित करावे. RS प्लंबरचे श्री रोमिओ सेरेजो, MS पायोनियर एअरकॉन श्री रेमंड डिमेलो. धन्यवाद सर. उपमहापौर मार्शल लोपिस यांना विनंती करतो की त्यांनी पुढील व्यक्तींना सन्मानित करावे. लिओ ऑक्सिजनचे श्री नितीन सेरेजो, स्लाइडवेल फॅब्रिकेशनचे श्री रॉबर्ट परेरा, रेक्स एअर कंडिशन कंपनीचे श्री रुडॉल्फ डिमेलो. धन्यवाद साहेब. मी हॉस्पिटलचे जनरल मॅनेजर फ्लॉरी डिमोंटी यांना विनंती करतो की त्यांनी बीना मॅडमचं स्वागत करावं. माननीय श्री प्रवीण शेट्टी यांना मी विनंती करते की त्यांनी पुढील व्यक्तींना सन्मानित करावे. बेग एंटरप्राइजेस श्री बशीर बेग, हॉस्पिटलचे इलेक्ट्रिशियन श्री जेम्स रॉड्रिक्स, श्री प्रवीण परेरा, श्री मॉरिस कुटिनो. श्री जेम्स रॉड्रिक्स, श्री प्रवीण परेरा, श्री मॉरिस कुटिनो. धन्यवाद सर. रुग्णालयाचे काम सुरळीत चालण्यासाठी अनेक जण पडद्यामागे राहून अथक मेहनत घेत असतात. त्यांचे योगदान कदाचित नेहमी दिसत नाही, पण ते अत्यंत महत्त्वाचे असते. प्रवीण परेरा यांना मी विनंती करते, सरांना मी विनंती करते की त्यांनी. धन्यवाद सर. रुग्णालयाचे काम सुरळीत चालण्यासाठी अनेक जण पडद्यामागे राहून अथक मेहनत घेत असतात. त्यांचे योगदान कदाचित नेहमी दिसत नाही, पण ते अत्यंत महत्त्वाचे असते. हॉस्पिटलचे सपोर्ट स्टाफ श्री रोशन मानकर, श्री सुनील चिमडा, श्री किरण किनी, श्री दीपक घाडगे, श्री सुरेश कडू, श्री अक्षय जाधव, श्री वरुण बाईन ह्यांच्या मेहनतीचे, समर्पणाचे आणि जबाबदारीने केलेल्या कामाचे विशेष कौतुक करू इच्छितो. तुमचे काम साधे असले तरी तुमचे योगदान नक्कीच मोठे आहे. रुग्णालयाच्या यशात तुमचा मोलाचा वाटा आहे. तुमच्या मेहनतीला मनापासून सलाम आणि खूप खूप धन्यवाद. प्रगतीची वाटचाल ही केवळ एका दिवसाची नसते. त्यामागे असतात अनेकांचे प्रयत्न, नियोजन आणि समर्पण. आजच्या या यशस्वी टप्प्यापर्यंतचा विशेष प्रवास जाणून घेण्यासाठी, संपूर्ण कार्यक्रमाचा आढावा मांडण्यासाठी मी हॉस्पिटलचे माजी चेअरमॅन श्री रिचर्ड वास्सर यांना व्यासपीठावर येण्याची विनंती करतो. आजच्या ह्या कार्यक्रमाचे अध्यक्ष वसई धर्म प्रांताचे आदरणीय बिशप थॉमस डिसुझा, कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी वसई विरार शहर महानगरपालिकेचे आदरणीय अजीव पाटील साहेब, ह्या कार्यक्रमाचे विशेष अतिथी महानगरपालिकेचे माननीय उपमहापौर
महानगरपालिकेचे स्थायी समितीचे सभापती, आमचे मित्र आणि आमच्या हाकेला नेहमी ओ देणारे प्रवीण शेट्टी साहेब, हॉस्पिटलचे चेअरमन माननीय युरी गोन्साल्विस, आदरणीय व्यासपीठ, माझ्या पुढे सर्व बसलेले सन्मान्य कार्डिनल ग्रेसेस हॉस्पिटलचे माजी पदाधिकारी आणि विश्वस्त, हॉस्पिटलवर प्रेम करणारे आमचे हितचिंतक, हॉस्पिटलचा अधिकारी आणि कर्मचारी वर्ग, बंधू आणि भगिनींनो, आजच्या दिवसाबद्दल मी देवाला सर्वप्रथम धन्यवाद देतो. मित्रांनो, एखाद्या संस्थेची प्रगती ही एका दिवसात, एका महिन्यात किंवा एका वर्षामध्ये होत नसते. अनेक वर्ष जावी लागतात आणि कार्डिनल ग्रेसेस हॉस्पिटल ह्या गोष्टीला अपवाद नाही. 1983च्या दरम्यान 20 खाटांनी सजवलेलं एका बिल्डिंगमध्ये असलेलं हे हॉस्पिटल आज 100 अँड अबव खाटांचं एक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल म्हणून नावारूपाला आलेलं आहे. ह्या 43 वर्षाच्या कालावधीमध्ये हॉस्पिटलने खूप अप्स अँड डाऊन बघितले, चढउतार बघितले आणि आजही वसईतील तळागाळातील लोकांच्या वैद्यकीय सेवेसाठी हे हॉस्पिटल ताठ मानेने उभा आहे. ह्याबद्दल मी देवाला खास धन्यवाद देतो. मित्रांनो, मी अगोदर सांगितल्याप्रमाणे 20 खाटांचे हॉस्पिटल ज्यावेळेला आपण म्हणतो त्यावेळेला खाटा महत्त्वाच्या जशा असतात तशा आजारांना सेवा देण्यासाठी आवश्यक असलेला मॅनपॉवर मॅनेजमेंटने पुरवणं ही तारेवरची फार मोठी कसरत आहे. त्याचप्रमाणे ही आरोग्यसेवा अद्ययावतरित्या पुरवण्यासाठी आवश्यक असलेली मशिनरी ही सुद्धा पुरवणं व्यवस्थापनाच्या दृष्टीने फार महत्त्वाचं आहे. मी अगोदर सांगितलं की टप्प्याटप्प्याने ही प्रगती होत जाते. अनेक टप्पे हे हॉस्पिटलने बघितलेले आहेत. अगदी छोट्याच्या ECG मशीनपासून छोटा ऑपरेशन थिएटर आणि नंतर मग हे सर्व जे विभाग सुरू झाले, मग डायलिसिस विभाग म्हणा, अद्ययावत ऑपरेशन थिएटर म्हणा, 2015 साली अगदी खोलवर विचार करून तळागाळातील लोकांसाठी, खास करून वसईतील लोकांसाठी आपण सुरू केलेली कॅथलॅब, त्यानंतर सर्व चाचण्या करण्यासाठी CT स्कॅन, MRI, डायलिसिस विभाग आणि आता आपण सुरू केलेला ऑन्कोलॉजी विभाग प्रथमावस्थेतला, ह्या सर्व सुविधा पुरवित असताना सर्वच दृष्टीने तारेवरची कसरत आहे. मित्रांनो, हे जरी रोजी पिक्चर असलं, आपल्याला दिसतं वरवरनं सर्व काही चांगलं चाललेलं आहे. ज्यावेळेला आपण खोलवर जाऊ, दररोज हॉस्पिटलला येऊन पाहणी करू, प्रत्येक गोष्टीमध्ये लक्ष घालू, तेव्हा आपल्याला समजून येतं की इतर संस्था चालवणं आणि वैद्यकीय सेवा पुरवणारं हॉस्पिटल चालवणं ह्यामध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे. आमचे सर्व इथे बसलेले माजी पदाधिकारी आहेत, त्याचा अनुभव घेतलेला आहे त्यांनी. आमची एकच इच्छा असते की व्यवस्थापनाच्या दृष्टीने एक मॅनेजमेंट ह्या नात्याने, मग त्या पदावरती कोणतंही पद असो नसो, पण एक हॉस्पिटलचा
ट्रस्टी विश्वस्त ह्या नात्याने ह्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं प्रामाणिक कार्य झालं पाहिजे, इतकीच आमची एक अपेक्षा असते. मी मुद्दामून ह्या ठिकाणी उल्लेख करतो. आमचे चेअरमन त्यांच्या भाषणामध्ये बरेचसे मुद्दे कव्हर करणार आहेत, त्यामुळे इथे मी सर्व काही मुद्दे मांडणार नाही. पण आज आपल्यासोबत आपल्या महानगरपालिकेचे आदरणीय महापौर आणि उपमहापौर आणि स्थायी समितीचे सभापती आणि माजी महापौर, त्याचप्रमाणे माजी महापौर नारायण मानकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मला ह्या ठिकाणी एक मुद्दामून एक विषय तुमच्यासमोर मांडायचा आहे. माननीय महापौरांबरोबर आमची 2-3दा ते महापौर झाल्यानंतर ज्या वेळेला भेट झाली, माननीय महापौर आणि उपमहापौर ह्यांनी अगदी स्पष्ट भाषेत आपल्याला आश्वासन दिलेलं आहे की हॉस्पिटलने महानगरपालिकेकडे आपल्या ज्या काही योजना आहेत त्या सादर कराव्या. आम्ही जरूर करणार महापौर साहेब, योजना जरूर सादर करू, त्याविषयी वाद नाही. परंतु ही सर्व यंत्रणा चालण्यासाठी अर्थार्जन असल्याशिवाय, पैसा असल्याशिवाय ही इतकी मोठी आस्थापना चालवणं सोपं नाही. आम्ही जसा सेवेचा व्रत घेतलेला आहे असं मी म्हणेन, त्याचप्रमाणे आपण सुद्धा सेवेचं व्रत घेतलं आहे असं मी मानणाऱ्यातला एक माणूस आहे. आपल्या समस्या अडचणी एकच आहेत, लोकांना आपल्याला वैद्यकीय सेवा पुरवायची आहे. मग ती महानगरपालिकेच्या माध्यमातून असू द्या किंवा चॅरिटेबल हॉस्पिटलमधनं असू द्या, लोकांची अपेक्षित असलेली सेवा आपल्या सेवाभावी नागरिकाकडून किंवा जबाबदार व्यक्तीकडून घडली पाहिजे, हा आपला एम आहे, उद्दिष्ट आहे. आज ह्या हॉस्पिटलला ॲक्रेडिशन आहे. आजीव साहेब, मी तुम्हाला मुद्दामून या ठिकाणी सांगतो, आपण कॉलेजची ॲक्रेडिशन घेतली, काय आपल्याला प्रयास पडले, कोणत्या थराला जाऊन आपण रात्रीचे दिवस केले आणि एक मॉडेल इन्स्टिट्यूट म्हणून आपण आपल्या कॉलेजेसना ॲक्रेडिशन मिळवून दिलं. आज हॉस्पिटलची सुद्धा तीच परिस्थिती आहे. हॉस्पिटलला ॲक्रेडिशन मिळणं ही तशी सोपी गोष्ट नाही. त्यासाठी आमच्या तळागाळातील कामगारांनी, अधिकाऱ्यांनी आणि डॉक्टरांनी त्यांचे 100% एफर्ट्स टाकलेले आहेत. आणि ह्या ठिकाणी खरं म्हणजे ह्या सर्व डॉक्टरांचा, कर्मचाऱ्यांचा आणि अधिकाऱ्यांचा आजच्या दिवशी सत्कार करण्याचा आम्ही योजिलं होतं, परंतु वेळेअभावी हा कार्यक्रम पुढे नेण्यात आलेला आहे. मी सर्व उपस्थितांना विनंती करतो, या सर्व कर्मचाऱ्यांचा, अधिकाऱ्यांचा आणि आमच्या डॉक्टरांचा आपल्या उपस्थितीमध्ये सर्वांनी टाळ्या वाजवून अभिनंदन करायचं आहे. आपण ॲक्रेडिशन मिळवलेलं आहे, टिकवणं तितकंच महत्त्वाचं आहे. माझ्या दृष्टीनं ग्रेड कोणती ते महत्त्वाची नाही. एखाद्या सक्षम अथॉरिटीकडनं एखाद्या इन्स्टिट्यूटचं ज्या वेळेला ॲक्रेडिशन होतं तेच खरं प्लस पॉईंट आहे, तोच खरा प्लस पॉईंट आहे. कारण आपण आपलं सर्व त्यांच्या पुढे ठेवलेलं आहे आणि त्यांनी जजमेंट दिलेलं आहे की ही संस्था ॲक्रेडिशनला पात्र आहे. आज ज्या आपण फर्स्ट क्लास विंगचं उद्घाटन केलं, हे 2-3 वर्षापूर्वी घेतलेले सर्व निर्णय आहेत. मी नेहमी सांगतो, सर्व गोष्टीचं सोंग करता येईल, पैशाचं सोंग करता येणार नाही. मला या ठिकाणी मुद्दामून एक मुद्दा मांडायचा आहे. आमच्या ट्रस्टीने करोना काळामध्ये अतिशय चांगलं काम केलं. मी कोणाची मुद्दामून नावं नाही घेणार. प्रत्यक्षपणे अप्रत्यक्षपणे कामगारांनी अतिशय जोखीम घेऊन काम केलं.
ऑफकोर्स त्यांना आम्हाला वाढीव पगार द्यायला लागला. इतर संस्थांनी, इतर हॉस्पिटलने ज्यावेळेला त्या काळामध्ये खूप पैसा ओढला, त्या काळामध्ये हॉस्पिटलने फक्त आणि फक्त कोरोनाबाधित आजारांना सेवा देण्याचंच काम केलेलं आहे. आणि मुद्दामून मी येथे सांगतो, आणि करोनाच्या त्या पीक आवरमध्ये 20-21ची आमची जर तुम्ही बॅलन्स शीट बघितली, 4.5 कोटीने सुमारे हे तोट्यामध्ये होती. तो तोटा भरून काढण्यासाठी आम्हाला 2 वर्ष गेली. आणि पुन्हा एकदा हे हॉस्पिटल नव्या आशेने, नव्या उमेदीने लोकांच्या सेवेसाठी तत्परतेने तयार आहे. आज मी इतकीच तुम्हाला विनंती करेन की हॉस्पिटलकडनं ज्या काही योजना महानगरपालिकेकडे जातील, तुमच्याकडून हॉस्पिटलला अतिशय चांगलं कॉपरेशन आहे तुमच्याकडून, इन द सेन्स महानगरपालिकेकडून, त्या माध्यमातून जिथे तुम्ही फार मोठ्या जागेवरती आहात, भरपूर सहकार्य आहे. हे असं सहकार्य अधिक घट्ट झालं किंवा मजबूत झालं, स्पेशली आर्थिक बाबतीमध्ये. समजा 100 रुपयाच्या कामाला जर आपल्याला 70 रुपये कोण देत असेल आणि आपण सेवा करावी, अशी हॉस्पिटलची आर्थिक परिस्थिती नाही. त्यामुळे आमचे माननीय चेअरमन आज त्यांच्या भाषणामध्ये निश्चित याविषयी पद्धतशीर बोलतील. गरज पडली आम्ही तुम्हाला भेटायला येऊ, आमच्या काय अडचणी आहेत ते समोरासमोर आपण बोलू. आणि तेव्हा आपल्याला एक हातामध्ये हात घालून ही संस्था किंवा आपल्याकडून, मी अनेक वर्षापासून ऐकतो महानगरपालिकेकडून एक सुंदर असं अद्ययावत हॉस्पिटल तयार होत आहे. शुभेच्छा आहेत त्या कामासाठी. आमचं योगदान जे काही देईल ते 100% आम्ही देण्याचा प्रयत्न करू. पण जोपर्यंत ते अद्ययावत हॉस्पिटल तयार होत नाही तोपर्यंत आपण कार्डिनल ग्रेसेस हॉस्पिटलच्या पाठीशी विशेष करून आर्थिकदृष्ट्या खंबीरपणे उभं राहावं, इतकंच मी आपल्याला विनंती करतो. आणि हे माझं छोटंसं भाषण इथे संपवितो. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद सर. माणूस मोठा जन्माने नसतो तर त्याच्या कर्तृत्वाने ओळखला जातो. आपल्या कर्तृत्वाने वसई विरार शहर महानगरपालिकेत प्रसिद्ध असलेले स्थायी समिती सभापती माननीय श्री प्रवीण शेट्टी यांचा सत्कार करतील हॉस्पिटलचे खजिनदार माननीय श्री जोसेफ अल्मेडा सर. माननीय श्री प्रवीण शेट्टी सर यांना मी 2 शब्द बोलण्याची विनंती करते. आजच्या या सुंदर कार्यक्रमाच्या विशेष आशीर्वाद विधीसाठी उपस्थित असलेले बिशप थॉमस डिसोजा सर, या नगरीचे प्रथम नागरिक महापौर अजीवजी पाटील, महापालिकेतले माझे सहकारी आणि उपमहापौर मार्शल लोपिस, चेअरमॅन युरी गोन्साल्विस, माजी महापौर नारायण मानकर साहेब, इकडे बँकेचे चेअरमॅन साहेब उपस्थित आहेत, डेनॉल सर, त्याच्यानंतर महिला बाल समितीच्या चेअरमॅन बीना फुर्टॅडो मॅडम, उपस्थित सर्व मान्यवर आणि बंधू आणि भगिनींनो, सर्वप्रथम आयोजकांचे आभार मानतो की मला या कार्यक्रमाला आपण बोलवलं. महत्त्वाचा कार्यक्रम, महत्त्वाची वास्तू, वसईच्या दृष्टीने खूप महत्त्वाची वास्तू, जी आज 1983 पासून आरोग्याची सेवा देते आणि मला वाटते यशस्वीपणे एक संस्था चालवणं ही खूप मोठी गोष्ट आहे. संस्था खूप लोक चालू करतात पण ती यशस्वीपणे आज 43 वर्ष ती चालू ठेवणे ही मोठी कामगिरी आहे. महापालिकेच्या मार्फत आमचा विविध विषयावरती त्यांचा संबंध येतो आणि महापालिकेला हॉस्पिटलचं सुद्धा सहकार्य असते आणि महापालिकेचं सुद्धा सहकार्य असते.
हे काम करत असताना नेहमीच आम्हाला लोकनेते हितेंद्र ठाकूरांनी सांगितलेलं की या हॉस्पिटलला सहकार्य करा. म्हणजे या इकडे जेव्हा हे पूर्वी ग्रामपंचायत होतं, सांडोर ग्रामपंचायत होतं, आणि इकडे जेव्हा पहिल्यांदा डायलिसिस सेंटर उभं केलं तेव्हा म्युन्सिपल पाण्याची गरज होती. तेव्हा इकडे रोहन गोन्सल्विस आहेत, त्यांना माहिती आहे, आणि सगळे इकडे उपस्थित सगळ्यांना माहिती आहे की आपण इकडे पाणीचं कनेक्शन्स नव्हते तेव्हा आपण दिघ्यावरून पाईपलाईन टाकून विशेष कनेक्शन देऊन इकडे तेव्हा पाण्याचं उपलब्धता करून दिली होती. आज सहज त्यांना पाणी मिळते. हे काम करत असताना उद्देश एकच आहे की आपली ही जी हॉस्पिटल आहे याच्यातून चांगली सेवा मिळावी आणि जी आपण देत आहात ती अजून चांगली कशा प्रकारे व्हावे या दृष्टीने आत्ताच रिचर्ड सरांनी सांगितलं, त्यांच्या अडचणी सांगितल्या, एक संस्था चालवताना काय अडचणी येतात त्या सांगितल्या. सर आता महापौर साहेब आपलं विचार मांडणार आहेत तेव्हा ते सर्व सांगतीलच, पण काही चांगल्या योजना असतील जे आपण मिळून करू शकतो, आर्थिक व्यवस्था असो किंवा दुसरं काही असो, तर नेहमीच सहकार्य तुम्हाला मिळेलच. आणि हे काम करत असताना आम्हाला तुमची मदत लागते. आम्ही कधी पण रात्री अपरात्री फोन करतो, पेशंटला ॲडमिट करा. रोहन हसतोय कारण त्यालाच जास्त आम्ही त्रास देतो आहे. कधीतरी आम्हाला पण कळतं का बेड फुल असते, तुमची अडचण होते, पण तुम्ही सहकार्य करतात त्यांच्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. आणि यापुढे मला चेअरमॅन साहेब बोलले का आम्हाला अजून एक इमारतीचं वास्तू उभी करायची आहे. त्या वास्तू उभी करताना पण महापालिकेकडनं जे काय सहकार्य आहे, जसं कमीत कमी आर्थिक याच्यामध्ये होऊ शकेल त्याला आपण सहकार्य करू. मला इकडे बोलवलं त्याबद्दल पुन्हा एकदा आपले सर्वांचे आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. वसई विरारच्या उज्ज्वल भविष्यासाठी व विकासासाठी आपले बहुमूल्य योगदान देऊन वसई विरारला प्रगतीपथावर नेण्यासाठी झटणारे व्यक्तिमत्व म्हणजे उपमहापौर माननीय श्री मार्शल लोपेस यांचा सत्कार करतील हॉस्पिटलचे जनरल सेक्रेटरी श्री अँसन परेरा. माननीय श्री मार्शल लोपेस यांना मी 2 शब्द बोलण्याची विनंती करते. कार्डिनल ग्रेसेस मेमोरियल ट्रस्ट यांनी बांधलेल्या नवीन ब्लॉक्स, रूम्स आणि नर्सिंग स्कूलच्या उद्घाटन सोहळ्यासाठी उपस्थित आदरणीय आर्चबिशप थॉमस डिसोजा, वसई विरार शहर महानगरपालिकेचे महापौर अजूजी पाटील, या संस्थेचे चेअरमॅन युरी गोन्साल्विस, स्थायी समिती सभापती प्रवीणजी शेट्टी, उपस्थित व्यासपीठ आणि माझ्या सहकार्य बंधू आणि भगिनींनो, सर्वप्रथम या ट्रस्टचे मनपूर्वक अभिनंदन करतोय. आपण करत असलेल्या निस्वार्थी सेवेमुळे आज हे हॉस्पिटल खूप नावरूपी गेलेलं आहे, खूप उज्ज्वल झालेलं आहे. आणि आजचे आपले एक्झिक्युटिव्ह रूम्स जे मी बघितले त्यावेळेला मला मुंबईसारख्या मोठ्या हॉस्पिटलची आठवण झाली. आणि आपल्या सगळ्यांना मनपूर्वक अभिनंदन करतो आणि विनंती करतोय की ह्या पालघरपासनं सगळ्या रुग्णाची आपल्याकडे एक मोठी आशा असते आणि त्या रुग्ण ज्या वेळेला आपल्याकडे येतील त्यांना A to Z चांगली सेवा मिळावी आणि ते रुग्ण मुंबईला न जाता आपल्याच हॉस्पिटलनं परत आपल्या घरी परत जावेत यासाठी खास आपणास शुभेच्छा देतोय. असंच कार्य आपल्या हातून होत राहो. तुम्ही सांगितलं 2 डायलिसिस मशीनवरून आज 18 डायलिसिस मशीन आहेत. मी तर सांगेल 180 डायलिसिस मशीन आपल्यामार्फत व्हावेत आणि वसईच्या कान्याकोपऱ्यात आपण सहकार्य करावं. वसई विरार शहर महानगरपालिका आपल्याला ज्या ज्या ठिकाणी जागेची उपलब्धता हवी असेल किंवा जी काय मदत हवी असेल ती नक्कीच आपल्याला देत राहील. A to Z चांगली सेवा, चांगले डॉक्टर्स आपल्यामार्फत आजपर्यंत उपलब्ध झालेले आहेत, यापुढेही व्हावेत हीच आपल्यासाठी प्रार्थनामय शुभेच्छा देतोय. जर आपले ट्रस्टी निस्वार्थीपणे काम करत असतील तर आपण केलेलं काम हे फलित होते. या हॉस्पिटलवरनं आम्ही बघतोय. आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतोय. अतिशय चांगल्या कार्यक्रमास आमंत्रित केल्याबद्दल मनपूर्वक आभार. थँक्यू. गॉड ब्लेस यू.
थँक्यू सर. शब्दातून व्यक्त होतात विचार, विचारातून आकार घेतात संकल्पना, आणि संकल्पनातून घडते प्रगतीची नवी वाट. आजच्या या सोहळ्याचा उद्देश व विशेष उपक्रमाची संकल्पना आपल्यासमोर मांडण्यासाठी मी हॉस्पिटलचे चेअरमॅन माननीय श्री युरी गोन्साल्विस यांना व्यासपीठावर येण्याची विनंती करतो. व्यासपीठावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष व आशीर्वाद विधी करणारे वसई धर्म प्रांताचे बिशप आदरणीय थॉमस डिसोजा साहेब, वसई विरार शहर महानगरपालिकेचे महापौर सन्माननीय अजीव पाटीलजी, उपमहापौर सन्माननीय मार्शल लोपितजी, वसई विरार शहर महानगरपालिके स्थायी समितीचे सभापती प्रवीण शेट्टीजी, बसिन कॅथलिक कोऑपरेटिव्ह बँकेचे चेअरमन बेनॉल्ड डायतजी, मानकर साहेब, महिला बालकल्याणच्या बीना फुट्टाडे मॅडम, व्यासपीठावर बसलेले माझे सर्व सहकारी आणि या ठिकाणी सर्व बसलेले उपस्थित नगरसेवक, विश्वस्त, अनेक संस्थांचे चेअरमन, पदाधिकारी, संचालक, डॉक्टर्स, नर्सेस, अधिकारी, कर्मचारी वर्ग आणि सर्व मान्यवर बंधू आणि भगिनींनो, सर्वांना माझा नमस्कार. सर्वप्रथम आपल्या हॉस्पिटलचे प्रेरणास्थान आदरणीय कार्डिनल व्हॅलेरियन ग्रेशियस तसेच संस्थापक, दिवंगत संस्थापक सदस्य विश्वस्त यांना माझा पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन. त्याचबरोबर दिवंगत कर्मचारी, दिवंगत विश्वस्त यांनासुद्धा मी विनम्र अभिवादन करतो. आजचा दिवस कार्डिनल ग्रेशियस हॉस्पिटलच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा आणि आनंदाचा आहे. कारण आपण आज अनेक हॉस्पिटलमध्ये अनेक नवीन सुविधा जनसेवेसाठी उपलब्ध करत आहोत. नवीन 15 बेडच्या एक्झिक्युटिव्ह विभागाचे उद्घाटन आपले सन्माननीय महापौर अजीव पाटीलजी यांच्या हस्ते आपण केलं. तर या विभागाचा आशीर्वाद विधी आपले आदरणीय बिशप थॉमस डिसोजा साहेब यांच्या हस्ते आपण केलेला आहे. तसेच नर्सिंग स्कूलच्या नूतनीकरणाचा शुभारंभ, मल्टीपर्पज ऑडिटोरियम आणि नवीन डायलिसिस मशीनचे सुद्धा उद्घाटन आपण आज केलेले आहे. या सर्वांचं मी या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. आर्किटेक्ट तस्लीम यांच्या डिझाईन व नियोजनातून अत्यंत सुंदर, प्रशस्त आणि आधुनिक असा 15 बेडचा एक्झिक्युटिव्ह विभाग आपण तयार केलेला आहे. अत्याधुनिक सुविधा, फायर सेफ्टीच्या सर्व आवश्यक बाबी, सेंट्रलाइज एअर कंडिशन आणि प्रसन्न वातावरण याचा विचार करून हा विभाग आपण तयार केलेला आहे. रुग्णांना हॉस्पिटलमध्ये असल्याची जाणीव कमी व्हावी आणि त्यांना घरासारखे आरामदायी वातावरण निर्माण व्हावे, हा या मागचा उद्देश आहे. आज आपल्या हॉस्पिटलमध्ये फर्स्ट क्लास रूमला खूप मोठी मागणी आहे आणि अनेक वेळा रुग्णांना त्यांच्या गरजेनुसार बेड मिळत नाहीत. त्यामुळे या नव्या 15 बेडच्या सुविधेमुळे ही अडचण थोड्याफार प्रमाणामध्ये कमी होईल असं आम्हाला विश्वस्तांना वाटतं. आपल्या सुमारे 25-29 वर्षापूर्वी सुरू झालेल्या उदय गेअर स्कूल ऑफ नर्सिंग स्कूलचेही मोठ्या प्रमाणामध्ये आपण नूतनीकरण केलेलं आहे. या इमारतीवरती, या जुन्या इमारती आहेत त्याच्यावरती ॲस्बेस्टॉसचे पत्रे होते, ते आपण बदलून नवीन टिकाऊ पत्रे टाकलेले आहेत आणि त्याच्यावरती आपण 150 किलोवॅटचं सोलर सिस्टीम बसवण्यात आलेली आहे. प्रिय मित्रांनो, आपल्या हॉस्पिटलला दर महिन्याला 20 ते 25 लाखाचं वीज बिल येतं आणि त्यामुळे आपण सौर ऊर्जेकडे जात आहोत. आपण त्यावरती 150 किलोवॅटचं सौर ऊर्जाचं पॅनल्स बसवलेले आहेत. त्यामुळे दर महिन्याला आपली 6 लाखाची वीज बचत होणार आहे आणि वर्षाला जवळपास 70 ते 75 लाख रुपयाची बचत होणार आहे. प्रिय मित्रांनो, हे जे कार पार्किंग आपल्याला दिसतं, या कार पार्किंगच्या वरतीसुद्धा आपण 80 किलोवॅट क्षमतेचं सोलार बसवलेले आहेत. याचा अर्थच असा आहे की केवळ आपण हॉस्पिटलचा विस्तार करत नाहीत, तर ऊर्जा बचत आणि पर्यावरणपूरक विकासालाही प्राधान्य देत आहोत. नर्सिंग स्कूलमध्ये सध्या प्रत्येक वर्षी 25 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. नूतनीकरणानंतर भविष्यामध्ये त्या ठिकाणी 40 विद्यार्थ्यांना प्रवेश देता येईल असं आम्हाला वाटतं. आज दरवर्षी या स्कूलसाठी, नर्सिंग स्कूलसाठी 80 अर्ज येतात आणि या मर्यादित सुविधामुळे आपल्याला केवळ 25 विद्यार्थ्यांनाच प्रवेश देता येतो. आता दरवर्षी आणखीन 15 विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय उपलब्ध होणार आहे.
म्हणजेच नूतनीकरण करणं हा केवळ आमचा उद्देश नाही, इमारत सुंदर करणं हा सुद्धा उद्देश नाही. नर्सिंग स्कूलच्या माध्यमातून अधिक प्रशिक्षित मनुष्यबळ निर्माण करणं हा त्यामागील उद्देश आहे. या संपूर्ण प्रकल्पाची डिझाईन आर्किटेक्ट डेन्झिल गोन्साल्विस या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनी त्याची डिझाईन तयार केलेली आहे. मी त्यांचे विशेष या ठिकाणी आभार मानतो. आज मल्टीपर्पज ऑडिटोरियमचे उद्घाटन सन्माननीय आपले शेट्टी सर यांच्या हस्ते आपण केला. या सभागृहाचा उपयोग डॉक्टरांच्या CME कार्यक्रमासाठी, नर्सिंग स्कूलच्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सांस्कृतिक उपक्रमासाठी आणि हॉस्पिटलच्या विविध उपक्रमासाठी होणार आहे. दीर्घकाळापासून असलेल्या आपल्या हॉस्पिटलची ही महत्त्वाची गरज लक्षात घेऊन आपण ती पूर्ण करत आहोत, याचा मला विशेष आनंद होत आहे. या तिन्ही कामाचं प्रत्यक्ष काम स्मार्ट शेल्टर या कंपनीचे प्रोप्रायटर आर्किटेक्ट असलेले श्री सॅव्हिल गोन्साल्विस या तरुणांनी केलेलं आहे. मी त्याचे या ठिकाणी खास अभिनंदन करतो. मित्रांनो, 2 मशीनपासून आपण सुरू झालेल्या हॉस्पिटलचं आपलं डायलिसिस विभाग आज आपलं 16 डायलिसिस मशीनसह 24 तास आपण कार्यरत आहोत आणि जवळपास 150 रुग्ण, महापौर साहेब, 150 रुग्णापेक्षा जास्त रुग्ण या ठिकाणी डायलिसिसची नियमित सेवा घेत आहेत. आज नव्यानं समाविष्ट करण्यात आलेल्या 2 अत्याधुनिक डायलिसिस मशीनमुळे आपल्याला ही सेवा अजूनही थोडीशी वाढवता येणार आहेत. डायलिसिस ही रुग्णांसाठी जीवनावश्यक सेवा आहे. या विभागामध्ये हॉस्पिटलला दरवर्षी 35 लाख रुपये तोटा येतो. आता कोणीतरी सांगितलं तुम्ही अजून वाढवायला पाहिजे. वाढू आम्ही, पण कोणीतरी आम्हालासुद्धा मदत केली पाहिजे. नक्कीच वाढू. डायलिसिस ही रुग्णासाठी आणि आम्ही ती सामाजिक बांधिलकी लक्षात घेऊन आम्ही ही सेवा आजही सातत्याने देत आहोत आणि देत राहणार आहोत. महानगरपालिकेकडून प्रति डायलिसिस 350 रुपये दिले जातात आणि ते अनेक वर्षापासून आहेत. आज जर घोन्सरी साहेब असते ना तर तुम्हाला सांगितलं असतं त्यांनी, पण मी सांगतो त्यांच्या वतीनं की तुम्ही कमीत कमी 550 रुपये तरी ते वाढवा, 200 रुपये त्यांना वाढवा. कारण हे अत्यंत गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल असे रुग्ण आहेत, त्यांना खूप दिलासा त्यामुळे मिळेल. आज आपल्या हॉस्पिटलमध्ये MRI, CT स्कॅन, युरोलॉजी, नेफ्रोलॉजी आणि 24 बेडचे ICCU, गॅस्ट्रोएंटरोलॉजी, 4 आधुनिक ऑपरेशन थिएटर्स, 24 तास इमर्जन्सी सेवा अशा सर्व उपलब्ध आहेत. दररोज या हॉस्पिटलमध्ये 2 ते 3 रुग्ण असे येतात. रोज 2 ते 3 रुग्ण ज्यांना हार्ट अटॅक आलेला आहे आणि जवळपास 40 ते 50 रुग्ण कार्डिओलॉजी विभागामध्ये तपासणी आणि उपचारासाठी येत असतात. अशा गंभीर परिस्थितीत वेळेवर जर त्यांना निदान आणि तातडीचे उपचार मिळाले तर त्यांचा जीव आपण वाचवू शकतो आणि आज ती सेवा कार्डिनल हॉस्पिटल देत आहे. आपल्या ऑपरेशन थिएटरमध्ये गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया, जॉईंट रिप्लेसमेंट, बायपास सर्जरी आणि इतर मोठ्या शस्त्रक्रिया करण्याची क्षमता आपण निर्माण केलेली आहे. रुग्णांच्या सोयीसाठी हीट पंप सिस्टीम आपण बसवलेली आहे आणि त्याच्यामुळे 24 तास गरम पाणी रुग्णांना कसं मिळेल, म्हणजे वीज बचत पण आम्ही केलेली आहे आणि रुग्णांना गरम पाणी कसं मिळेल हा सुद्धा आमचा प्रयत्न राहिलेला आहे. हॉस्पिटलमध्ये अखंडित वीज पुरवठ्यासाठी 400 किलोवॅट क्षमतेचे 2 जनरेटर आहेत. त्याच्यासाठी खूप डिझेल वगैरे लागतं आम्हाला. कधीकधी 24 तास लाईट गेली तर म्हणजे तो खर्च म्हणजे बऱ्याच हजारामध्ये जातो, परंतु आम्ही ते दिलेले आहेत. इमर्जन्सी डिपार्टमेंट 24 तास आमचं कार्यरत असतं. त्याच्यामध्ये फिजिशियनची सेवा महत्त्वाची असते आणि ती फुल टाईम फिजिशियन आमच्याकडे आहेत आणि ते आम्ही देत असतो. ते मित्रांनो, मुंबईतील विविध नामांकित तज्ज्ञ आणि सुपर स्पेशालिटी डॉक्टरांची सेवा आपल्या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे. त्यामुळे वसई, विरार आणि पालघर परिसरातील रुग्णांना प्रत्येक वेळी उपचारासाठी मुंबईला जाण्याची गरज कमी झालेली आहे. आताच आमचे विश्वस्त आणि माजी चेअरमन रिचर्ड वाज यांनी सांगितलं की हॉस्पिटलला NABH आणि NABH मिळालेले आहे.
आपली जी पॅथॉलॉजी आहे ही पॅथॉलॉजी लॅब ही NABL आहे आणि अत्याधुनिक यंत्रसामुग्री पूर्णवेळ पॅथॉलॉजिस्टच्या देखरेखीखाली या तपासण्या होत असतात. आरोग्याच्या बाबतीत केवळ कमी किमतीच्या तपासण्यापेक्षा अचूक निदानाला अधिक महत्त्व आहे, कारण योग्य निदान हा योग्य उपचाराचा पहिला आणि अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. आणखीन एक अभिमानाची बाब म्हणजे अगदी 2च महिन्यापूर्वी ज्या मला NABH ॲक्रेडिटेशन जे प्राप्त झालेलं आहे, हे 2 महिन्या ती स्टोरी जर मी सांगायला तर अजून खूप वेळ जाईल, परंतु मोठ्या कष्टाने आमच्या कर्मचाऱ्यांनी जी मेहनत घेतलेली आहे त्या मेहनतीमुळे ज्या सुविधा आपण उपलब्ध करीत मिळालेल्या आहेत त्याच्यामुळे आपल्याला NABH ॲक्रेडिटेशन मिळालेलं आहे. हे नामांकन मिळवणं ही अत्यंत कठीण आणि काटेकोर प्रक्रिया आहे. यासाठी आपले डॉक्टर्स, नर्सेस, अधिकारी, कर्मचारी, तंत्रज्ञ, विश्वस्त आणि पदाधिकारी अथक परिश्रम त्याने घेतलेले आहेत. या सर्वांचे मी या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो. मित्रांनो, आपल्या हॉस्पिटलने आता किडनी ट्रान्सप्लांट सेंटर सुरू करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. गेल्या आठवड्यामध्ये ग्रँड मेडिकल कॉलेज आणि सर JJ हॉस्पिटलची टीम आपल्या हॉस्पिटलमध्ये आली होती आणि त्यांनी अनेक विभाग, पायाभूत सुविधा, वैद्यकीय मनुष्यबळाची पाहणी केली आणि आपल्या हॉस्पिटलमधील सुविधाबाबत समाधान व्यक्त करताना त्यांनी म्हटलं, एवढ्या चांगल्या सुविधा उपलब्ध असताना किडनी ट्रान्सप्लांट सुरू करण्यासाठी आपण आतापर्यंत का थांबलात, अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया त्यांनी आपल्याला दिलेली आहे. ही आपल्या संपूर्ण टीमसाठी अभिमानाची बाब आहे. आवश्यक शासकीय प्रक्रिया पूर्ण करून लवकरच या सेवेसाठी परवानगी मिळेल अशी मला आशा आहे. आज आपल्या हॉस्पिटलने वैद्यकीय शिक्षणाच्या क्षेत्रातही महत्त्वाचे पाऊल उचललेले आहे, ते म्हणजे DNB अभ्यासक्रमाची सुरुवात. आपल्याकडे DNBसुद्धा आपण सुरू केले. आज अनेक हॉस्पिटलसमोर प्रशिक्षित आणि गुणवत्तापूर्व MBBS डॉक्टर उपलब्ध करून घेण्याचे आव्हान आहे. आपल्या हॉस्पिटललाही या अडचणी येत होत्या. DNB अभ्यासक्रमामुळे भविष्यात आपल्या हॉस्पिटलमधील प्रशिक्षित आणि तज्ज्ञ डॉक्टरांची टीम विकसित होण्यास मदत होईल. यामुळे वैद्यकीय शिक्षण, प्रशिक्षण आणि रुग्णसेवा यांचा सुंदर संगम घडून येईल आणि रुग्णांना अधिक गुणवत्तापूर्व सेवा देता येईल. मित्रांनो, आपल्या विकासाचा प्रवास येथेच थांबणारा नाही आहे. आता लवकरच नवीन इमारतीची आपण उभारणी करण्यासाठी आणि त्यामध्ये अत्याधुनिक कॅन्सर सेंटर सुरू करण्याच्या दिशेने आपण वाटचाल करत आहोत. कॅन्सरसारख्या गंभीर आजारासाठी या परिसरातील रुग्णांना मुंबईला जाण्याची गरज कमी व्हावी आणि त्यांना त्यांच्या परिसरातच आधुनिक उपचार मिळावेत, हा या प्रकल्पाचा प्रमुख उद्देश आहे. हॉस्पिटलच्या परिसरात धर्मप्रांताच्या बिशप हाऊसच्या मालकीची जमीन उपलब्ध आहे. यापूर्वी आर्चबिशप डॉक्टर फेलिक्स मचाडो साहेब यांनी या जागेवर सुमारे 15 कोटी रुपये खर्च करून इमारत उभी करून देण्याचं आश्वासन आम्हाला दिलं होतं. आज आदरणीय बिशप थॉमस डिसोजा साहेब या ठिकाणी बसलेले आहेत. ते हे आश्वासन लवकरात लवकर पूर्ण करतील असा मला विश्वास आहे. त्याचबरोबर या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला वसई विरार महानगरपालिकेकडूनही आवश्यक आर्थिक पाठबळ मिळेल असे मी मनापासून अपेक्षा करतो. धर्मप्रांत महानगरपालिका आणि हॉस्पिटल प्रशासन यांच्या संयुक्त प्रयत्नातून जर हे कॅन्सर सेंटर उभं राहिलं तर पालघर जिल्ह्यातील असंख्य रुग्णांसाठी ती एक मोठी सुविधा ठरेल. महापौर साहेब, तुम्ही आम्हाला 2-3 वेळा सांगितलं, आम्ही तुम्हाला जेव्हा भेटलो, तर कार्डिनल हॉस्पिटल आणि महानगरपालिका असं काही आपल्याला टायप करता येईल का? म्हणजे ज्या सेवा कार्डिनल हॉस्पिटल देतं त्याच्यातील काही सेवा आपल्या महानगरपालिकेतील हद्दीतील नागरिकांना त्या उपलब्ध होतील का? आम्ही त्याच्यावरती विचार सुरू झालेला आहे
ऑफिस स्टाफला आम्ही सांगितलेलं काय काय आपल्याला त्यांना देता येईल. तर तो प्रयत्न आम्ही करतो आहे. तुम्ही एक बैठक बोलवा तुमच्या दालनामध्ये. आपण 2-3 मीटिंग्स घेऊन आपल्याला कसं आपल्याला लोकांना ह्या सुविधा देता येतील त्या आपण बघू. आमच्या जनरल मॅनेजर फ्लॉरी डिमोंटे नेहमीच आम्हाला म्हणतात की आरोग्य सेवेच्या क्षेत्रामध्ये कार्डिनल हॉस्पिटलने पुढाकार घेतला नाही तर या परिसरात कोण पुढाकार घेणार. त्यांचा हा विचार आमच्यासाठी नेहमीच प्रेरणा देणारा आहे. म्हणूनच आमचा निर्धार स्पष्ट आहे, आपणच पुढाकार घ्यायचा आणि आपणच हे काम पूर्णत्वास न्यायचं. प्रिय मित्रांनो, आज आपण केवळ नवीन बेड, मशीन किंवा इमारतीचं उद्घाटन केलेलं नाही आणि आज आपण कार्डिनल ग्रेशियस मेमोरियल हॉस्पिटलच्या पुढील वाटचालीचा नवा अध्याय आपण सुरू केलेला आहे. 20 बेडपासून सुरू झालेल्या या हॉस्पिटलने आज 165 बेडपर्यंतचा प्रवास केलेला आहे. 2 डायलिसिस मशीनपासून सुरू झालेली सेवा आज 16 मशीनपर्यंत पोहोचलेली आहे. NABH मान्यताप्राप्त लॅब, NABH ॲक्रेडिशन, अत्याधुनिक ICCU, ऑपरेशन थिएटर, MRI, CT स्कॅन, एमर्जन्सी सेवा, DNB अभ्यासक्रम आणि अनेक सुपर स्पेशलिस्ट सेवा आपण उपलब्ध करून दिलेल्या आहेत. परंतु आपली खरी ओळख या इमारतीमध्ये किंवा यंत्रसामुग्रीमध्ये नाही. आपली खरी ओळख आहे आपण वाचवलेल्या प्रत्येक जीवामध्ये आणि आपण दिलेल्या प्रत्येक रुग्णसेवेमध्ये. आपल्याकडे येणारा प्रत्येक रुग्ण हा केवळ एक केस नंबर नसतो, तो कोणाचा तरी वडील, कोणाची तरी आई, कोणाचा तरी मुलगा आणि मुलगी असे. म्हणूनच प्रत्येक रुग्णाकडे माणूस म्हणून आणि आपल्या कुटुंबातील सदस्य म्हणून पाहतो. हीच आपल्या हॉस्पिटलची खरी संस्कृती राहिलेली आहे. आज आपल्याकडे अनेक सुविधा आहेत, पण उद्याची स्वप्न त्याहूनही खूप मोठी आहेत. यासाठी धर्मप्रांताचे आशीर्वाद, महानगरपालिकेचे सहकार्य, लोकप्रतिनिधींचे पाठबळ, डॉक्टरांचे ज्ञान, नर्सेसची सेवा, अधिकारी कर्मचाऱ्यांचे परिश्रम आणि विश्वस्त मंडळाची दूरदृष्टी या सर्वांची आवश्यकता आहे. आज आपण असे हॉस्पिटल उभं करूया की या परिसरातील कोणताही गरीब किंवा गरजू रुग्णाला उपचारासाठी मुंबईकडे जाण्याची गरज लागणार नाही. आपल्या हॉस्पिटलच्या सर्व डॉक्टरांना, नर्सेसना, अधिकारी कर्मचाऱ्यांना, विश्वस्त मंडळांना, देणगीदारांना आणि सहकार्य करणाऱ्या सर्व संस्थांना मनपूर्वक धन्यवाद. विशेष आज येथे उपस्थित राहून आम्हाला आशीर्वाद, शुभेच्छा देणाऱ्या सर्व मान्यवरांचे मी आभार मानतो. आपली सेवा अशीच सुरू राहो. आपल्या हातून अधिकाधिक रुग्णांचे प्राण वाचवत आणि कार्डिनल हॉस्पिटल हे या परिसरातील प्रत्येक गरजू व्यक्तींसाठी आशेचे, विश्वासाचे आणि माणुसकीचे केंद्र बनो, हीच परमेश्वराकडे प्रार्थना. धन्यवाद. जय हिंद. धन्यवाद सर. व्यक्तीच्या विचारांमध्ये त्याच्या व्यक्तिमत्वाची ताकद असते. आपल्या प्रभावी व्यक्तिमत्वाने जनसामान्यात आपल्या कार्याचा ठसा उमटवणारे वसई विरार महानगरपालिकेचे महापौर माननीय श्री अजित पाटील यांना सन्मानित करतील हॉस्पिटलचे चेअरमन माननीय श्री युरी गोन्साल्विस. महापौर माननीय श्री अजित पाटील यांना मी 2 शब्द बोलण्याची विनंती करते. नमस्कार. आजच्या या उद्घाटन प्रसंगी व्यासपीठावरील आपल्या सगळ्यांचे आदर्श सन्माननीय बिशप थॉमस डिसोजा साहेब आणि वसईसाठी, या वसईच्या विकासामध्ये प्रत्येक कार्यामध्ये हातभार लावणारे सगळे स्टेजवर उपस्थित मान्यवर आणि उपस्थित बंधू भगिनींनो, खरं म्हणजे 43 वर्षापूर्वी एक रोपटं लावलं गेलं. त्या रोपट्याला फळं आल्यानंतर, ते मोठं झाड झाल्यानंतर फळं आली. फळं आल्यानंतर तुम्हाला माहिती आहे फळं आल्यावर काय काय होऊ शकतं, आणि ते सगळे प्रसंग या संस्थेवर आले. लोकनेते हितेंद्र ठाकूर यांच्याबरोबर बऱ्याच वेळा अशोक कलास असतील, मानकर साहेब असतील, अल्मेडा साहेब होते,
अनेक धुरिणींबरोबर आणि या पदाधिकाऱ्यांबरोबर गप्पांमध्ये असताना बघितलेलं आहे की अनेक प्रसंग आले आणि त्या प्रसंगामध्ये येथील प्रत्येक नागरिकाने जनतेने या हॉस्पिटलला मदत करण्याचा प्रयत्न केला आणि या सगळ्यांच्याच मदतीमुळे हे हॉस्पिटल एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित राहिलेलं आहे. आज मल्टीस्पेशालिटीच्या नावाखाली ज्यावेळी तालुक्यामध्ये तुम्ही बघितलं आहे बाजार चाललेला आहे, त्यावेळी 2-3च हॉस्पिटल अशी आहेत का ती सेवा देत आहेत आणि त्यातलं हे आपलं एक हॉस्पिटल आहे. बिशप साहेबांचे आशीर्वाद असणारच आहेत, त्यांचं मार्गदर्शन असणार आहे, मी काय अधिक बोलत नाही. परंतु लोकनेते यतेंद्र ठाकूर यांनी मला सांगितलेलं आहे की अशा ज्या ज्या चॅरिटेबल संस्था आहेत त्यांना आपण कायम मदत करत आली पाहिजे आणि आम्ही कायम मदत करत आलेलो आहेत आणि त्याच्यातनंच हा डायलिसिसचा जो विषय आहे, तसेच अनेक विषय आम्ही घेतलेले आहेत. काही ठिकाणी आम्ही विषय आता देखील मंजूर केलेले आहेत की हॉस्पिटलची एखादी सेवा महापालिकेला मिळत असेल किंवा महापालिकेला एखादी हॉस्पिटल सेवा देत असेल तर आम्ही घ्यायला तयार असतो. म्हणून ज्या ज्यावेळी पदाधिकारी आले त्यावेळी आम्ही हे विषय मांडले. आज व्यासपीठावर ज्यांच्या महापालिकेच्या तिजोरीची चावी ज्यांच्या हातात आहे असे आमचे शेट्टी साहेब आहेत आणि ते कधी उदारमनाने कोणालाही नाही म्हणत नाहीत. आमची एकच अडचण आहे, आमची बॉडी ताब्यात आली त्यावेळी आम्ही ज्यावेळी बसलो त्यावेळी 1250 करोड मायनसमध्ये बजेट होतं. आता आम्ही 400पर्यंत आणलेलं आहे खेचत. आमच्या हातात तसं काही नाही, जे आहे इकडून तिकडून काहीतरी थोडंफार करत असतो, आम्ही प्रयत्न करत असतो. त्यामुळे तुम्हाला देखील असं वाटत असेल का 5 महिने झाले अजून कसा काय यांचा प्रकाश पडत नाही. तर निश्चित विकासाचा प्रकाश लवकर येणार आहे आणि त्यासाठी थोडीशी वाट बघायला लागेल. येत्या महिन्याभरामध्ये हे बजेट आम्ही पूर्ववत आणणार आहोत आणि विकासाची जी कामं आहेत ही पावसाळ्याच्या आधी मंजूर करून पावसानंतर खरोखर चांगली कामं चालू करणार आहेत. आणि ही चालू कामं करत असताना अशा काही धर्मदाय संस्था आहेत जिकडे सेवा दिली जाते त्यांच्या पाठीशी आम्ही 100% उभं राहणार आहोत. बिशप साहेब, आपल्याला एक विनंती आहे, ही संस्था जशी काम करते तशीच एक आगाशीचं आपलं हॉस्पिटल होतं चर्चमधलं, तर तिकडे देखील आपण लक्ष घातलं तर मला वाटते तिकडे देखील महापालिका आपल्यासाठी जे काही लागेल ते सगळं सहकार्य करेल. हे हॉस्पिटल मोठं होण्यासाठी म्हणजे मगाशी आमच्या उपमहापौरांनी सांगितलं का अनेक मशीन, कारण हॉस्पिटलच्या उद्घाटनाला असं म्हणतात का अशी सेवा लाभावी का असे दिवस यावं बिशप साहेबांच्या आशीर्वादाने का एकही पेशंट इकडे येऊ नये, सगळे सुदृढ व्हावेत आणि हॉस्पिटल बंद झालं तरी चालेल परंतु इकडील जनता सुदृढ व्हावी असे बिशप साहेबांचे आशीर्वाद राहतील. आणि मला वाटते ही संस्था खरोखर चांगलं काम करते. त्यामुळे निश्चित अध्यक्षसाहेब युरी साहेब, ज्यावेळी आपले वडील गोन्साल्विस साहेब होते ते परखड मत मांडायचे आणि ते परखड मत सकाळी 7ला मला पहिला फोन यायचा आणि त्यावेळी ते मी बऱ्याच वेळा उदाहरण दिलेलं आहे का ते सकाळीच सांगायचे मला मेल बघितला, म्हटलं साहेब मी मेल बघत नाही, मग वैतागायचे थोडेसे, अरे या वयामध्ये मी मेल करतो तू बघत कसा नाही. आणि अनेक सूचना महापालिकेला त्या करत असायचे आणि जर चुकत असेल तर 100% आमचा कान पकडायचे. असं आपल्या इकडे नेतृत्व आहेत, असे आपल्या इकडे जे ज्येष्ठ आहेत ते आपल्या पाठीशी उभं राहतात. आज भारतातली कुठचीही महागडी वस्तू जर येत असेल तर या पश्चिम पट्ट्यामध्ये पहिली येते. असे दानशूर फायनान्शियली साऊंड लोक आपल्याकडे आहेत. आपल्या संस्थेने केलेलं काम बघून निश्चित अशी दानशूर संस्था, लोक, नागरिक आपल्या पाठीशी उभे राहतील. लोकनेते यतेंद्र ठाकूर आणि त्यांचा सगळा मित्रपरिवार आपल्या संस्थेच्या मागे 100% उभा राहील. महापालिका तर राहील एवढी मी आश्वासन देतो, ग्वाही देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. जेथे श्रद्धा, सेवा आणि प्रेम यांचा संगम होतो तेथे मानवतेचा खरा अर्थ खुलतो. या पवित्र आणि प्रेरणादायी क्षणी आध्यात्मिक मार्गदर्शनातून समाजाला दिशा देणारे वसई धर्मप्रांताचे मेंढपाळ आदरणीय बिशप थॉमस डिसूजा यांचा सत्कार करण्यासाठी मी हॉस्पिटलचे व्हाईस चेअरमॅन श्री थॉमस ब्रिटो सर यांना पुढे येण्याची विनंती करतो. धन्यवाद सर. आदरणीय बिशप थॉमस डिसोजा यांना अध्यक्षीय भाषण करण्याची विनंती करतो. आपल्या या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आपले
महापौर अजितजी पाटील सर, तसेच उपमहापौर मार्शल लोपिस सर, आपले हॉस्पिटलचे चेअरमॅन युरी गोन्साल्विस आणि व्यासपीठावरील आणि व्यासपीठासमोर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, आज आपण या हॉस्पिटलच्या जीवनामध्ये प्रवासामध्ये एक महत्त्वाचा टप्पा गाठत आहोत. योगायोगाने आज नॅशनल ऑर्गन डोनेशन डे आहे, राष्ट्रीय अवयवदान दिन. आणि ह्या दिवशी आपण आपल्या हॉस्पिटलचं जे नूतनीकरण झालेलं आहे त्याचं आशीर्वाद विधी आणि उद्घाटन पार पाडत आहोत. आपलं हॉस्पिटल यासाठी निश्चितच कौतुकास पात्र आहे आणि म्हणून जोरदार टाळ्या वाजवून सर्व हॉस्पिटलशी निगडीत व्यक्ती आहेत, म्हणजे ट्रस्टीपासून कर्मचाऱ्यापर्यंत, त्या सर्वांचं हार्दिक अभिनंदन. पोप लिओ यांनी आपल्याला एक पहिलं परिपत्रक त्यांचं दिलं, मॅग्नेटस ह्युमॅनिटी, म्हणजेच मानवी प्रतिष्ठा. आणि ह्या परिपत्रकामध्ये पोप म्हणतात की कोणतंही यंत्रणा, मग ते आधुनिक डिजिटल यंत्रणा असो, मशिनरी असो, किंवा कोणत्याही प्रोडक्ट करणारं साहित्य देणारं यंत्रणा असो, ह्याचा मूळ उद्देश, द फाउंडेशन ऑफ एनी इन्व्हेन्शन इज ह्युमन डिग्निटी, म्हणजेच मानवी प्रतिष्ठा जोपासणारं ते साधन बनलं पाहिजे. म्हणजेच माणूस हा श्रेष्ठ आहे आणि त्याची प्रतिष्ठा जोपासणे हे प्रत्येक व्यक्तीचं प्रथम सेवाकार्य आहे. आणि मला वाटतं की गेली 43 वर्षाच्या आपल्या ह्या प्रवासामध्ये आपल्या कार्डिनल ग्रेशियस हॉस्पिटलने हे तत्त्व अगदी स्पष्ट ठेवलेलं आहे की मानवाची माणूस म्हणून सेवा कशी करता येईल आणि त्याची जी मानवी प्रतिष्ठा आहे ही प्रतिष्ठा आपल्याला कशी जोपासता येईल आणि त्याबद्दल त्याला अभिमानाने कसं जगता येईल यासाठी आपले ही प्रयत्न आहेत. आणि म्हणून हे प्रयत्न करीत असताना आपण धर्माची बंधनं ठेवली नाहीत. धर्माची, जातीची, पैशाची, श्रीमंतीची किंवा शिक्षणाची सगळी आपण जी कुंपणं होती ती तोडून मानवाची, म्हणजेच आपण सर्वजण देवाची निर्मिती आहोत, त्याचं ध्येय लक्षात ठेवून गरीब, गरजवंत, आजारी, लहान, वयस्कर अशा सगळ्या लोकांना समान सेवा देण्याचं एक महान कार्य या संस्थेद्वारे आपण करत आहोत. आणि तेच चर्चचं धोरण आहे. वैद्यकीय सेवा ही चर्चचं एक मोठं अंग आहे. हेल्थ मिनिस्ट्री इज अन इम्पॉर्टंट मिनिस्ट्री इन द चर्च. अगदी ख्रिस्त सभेच्या प्रारंभापासून, म्हणजेच शुभवर्तमानावर आधारित प्रभू येशू ख्रिस्ताने आजारांना भेटी दिल्या, आजारांची चौकशी केली, त्यांना आशीर्वाद दिले, त्यांना बरं केलं आणि त्याच्या शिष्याने देखील तशाच प्रकारे आजारांना सेवा लाभावी, त्यांच्यासाठी प्रार्थना करावी म्हणून शिक्षण दिलं. आणि तशा प्रकारचा एक साक्रामेंट, म्हणजेच आजारांचा रुग्णभंग असा साक्रामेंट देखील ख्रिस्त सभेमध्ये आहे. आज ख्रिस्त सभा अशा प्रकारे निस्वार्थीपणे कार्य करीत असताना आपल्यावर अनेक प्रकारचे दोषारोप केले जातात, परंतु आपण आपल्या कार्यामध्ये कधी खंड पडू देत नाहीत. निस्वार्थीपणे आणि ठामपणे कोणत्याही प्रकारचा मोबदला न घेता
आपण ही सेवा जसं आपल्याला सांगितलं 24 तास म्हणजेच विलंब न लावता आपण सातत्याने देत आहोत. आणि म्हणून आपलं हे हॉस्पिटल या आपल्या पालघर जिल्ह्यासाठी आणि आपल्या तालुक्यासाठी आणि आपल्या वसई विरार महानगरपालिकेसाठी देखील एक फार मोठं साधन आहे, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. या हॉस्पिटलच्या या 43 वर्षाच्या प्रवासामध्ये हॉस्पिटलने नफा फायदा हे तत्त्व कधीच अंगीकारलं नाही. आपले जे संस्थापक ट्रस्टीज म्हणा किंवा धर्मगुरू म्हणा, ज्यांनी या हॉस्पिटलच्या पायाभरणीपासून जे योगदान दिलेलं आहे त्या योगदानाला तोड नाही. आज देखील असंख्य लोक अशाच प्रकारे आपल्याला ही सेवा देत आहेत आणि त्याद्वारे हॉस्पिटलची प्रगती कशी होईल याकडे आपण सर्वजण लक्ष देत आहोत. लवकरच म्हणजे येणाऱ्या 7 वर्षामध्ये आपण या हॉस्पिटलचा सुवर्ण महोत्सव साजरा करणार आहोत. आणि या सुवर्ण महोत्सवाच्या वाटचालीकडे पाहताना माझ्या अगोदर ज्या सर्व वक्त्यांनी जे महत्त्वाकांक्षा व्यक्त केलेल्या आहेत त्या कशा आपल्याला पूर्ण करता येतील आणि आपलं हे हॉस्पिटल हे सर्वांसाठी, विशेष करून गोर गरीब आणि उपेक्षित लोक आहेत त्यांना अत्यावश्यक अशा सुविधा कशा देता येतील याकडे लक्ष देईल, यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायचे आहेत. ज्याप्रमाणे आपण आपल्या परिसराची प्रगती करीत आहोत त्या परिसराच्या प्रगतीनुसार सुविधांची देखील प्रगती व्हावी ही काळाची गरज आहे. आणि त्या अनुषंगाने आपण ह्या हॉस्पिटलचे जे वेगवेगळे विभाग आज नूतनीकरण केलेले आहेत आणि आशीर्वादित केलेले आहेत हे आपल्या विकासाची जणू काही चिन्ह आहेत. आणि या विकासाच्या प्रक्रियेमध्ये आपण सर्वांनी जो सहभाग घेतला आहे, योगदान दिलेलं आहे, त्याबद्दल मी आपले अभिनंदन करतो आणि आभार मानतो. आपल्या हॉस्पिटलद्वारे जी नैतिकता, एथिकल प्रिन्सिपल्स पाळले जातात ही देखील आपल्या हॉस्पिटलचं एक वैभव आहे. आणि म्हणून ही जी नैतिकता आहे, पारदर्शकता आहे आणि जी अकाउंटेबिलिटी आहे म्हणजेच बांधिलकी आहे, हे मूल्य सतत आपल्या हॉस्पिटलद्वारे प्रकट केले जातील आणि ते देखील सुवार्थ प्रचाराचं जणू काही एक चिन्ह आहे. आपण हे जे कार्य करीत आहोत ह्या कार्याद्वारे दुसऱ्यांना म्हणजेच जे गरजवंत आहेत, प्रत्येक आजारी व्यक्ती मग ती किती श्रीमंत असो किंवा गरीब असो, ती अडचणीमध्ये आहे, ती दुःखामध्ये आहे, ती वेदनेमध्ये आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्ताची आपल्याला शिकवण आहे चांगल्या शमरोनाच्या दृष्टांतामध्ये की कोण माझा शेजारी, जी व्यक्ती अडचणीत आहे ती माझी शेजारी आणि त्या व्यक्तीला मदत करणे हे माझं नैतिक कर्तव्य आहे आणि ते आपण करत राहायला पाहिजेत. ही जी शिकवण आपण आपल्या हॉस्पिटलद्वारे देत आहोत ती निश्चितच प्रशंसनीय आहे. आणि म्हणून या हॉस्पिटलकडे बघत असताना आय लुक ॲट दिस हॉस्पिटल ॲज अ गुड समॅरिटन. चांगल्या शमरोनासारखं हे जणू काही आपल्यासाठी एक संस्था आहे. आणि या संस्थेद्वारे, या संस्थेमध्ये येणारी प्रत्येक व्यक्ती ही एक आपली शेजारी आहे. आणि ख्रिस्ताची जी शिकवण आहे लव दाय नेबर म्हणजे शेजारप्रीतीची ही जी शिकवण आहे ती शिकवण पुढे येण्यासाठी, कृतीत उतरविण्यासाठी आपले हे प्रयत्न आहेत. हे प्रयत्न करणारे आपले ट्रस्टीज म्हणा, मॅनेजमेंटमधील सर्व व्यवस्थापन करणारी लोक म्हणा,
आपल्या सिस्टर्स म्हणा, आपले सर्व डॉक्टर्स, नर्सिस आणि हॉस्पिटलशी निगडीत असलेल्या सगळ्या स्टाफ ह्यांचे जे कार्य आहे ते देखील महत्त्वाचं आहे आणि ते जे सेवा देत आहेत त्याबद्दल देखील मी आज त्यांचे अभिनंदन करतो आणि आभार मानतो. प्रिय बंधू भगिनींनो, हॉस्पिटलची प्रगती होत राहावी ह्या बाबतीत कोणाच्याही मनामध्ये दुमत नाही. आपण सर्वजण या बाबतीत एकत्र आहोत आणि आपलं हे ऐक्य हे निश्चितच या हॉस्पिटलच्या प्रगतीसाठी एक फार मोठं साधन बनणार आहे, योगदान बनणार आहे. हे ऐक्य असंच अबाधित राहावं, सर्वांनी आपापल्या परीने चांगलं योगदान द्यावं आणि आपलं हे हॉस्पिटल सेवा देणारं, रुग्णांना आशीर्वादाचे अनुभव देणारं आणि शुभवर्तमानाची स्वार्थ पसविण्यासाठी एक सुंदर असं साधन बनावं ही सदिच्छा मी व्यक्त करतो. गॉड ब्लेस यू. जय महाराष्ट्र, जय भारत. धन्यवाद बिशप साहेब. शब्द थोडे असले तरी भावना मनातून असतात. कृतज्ञतेच्या भावनातून होणारे आभार कायम स्मरणात राहतात. हॉस्पिटलचे व्हाईस चेअरमन थॉमस ब्रिटो सर यांना मी आभार प्रदर्शन करण्याची विनंती करते. आभाराचे 2 शब्द. आपल्या वसई धर्मप्रांताचे बिशप थॉमस डिसोजा या कार्यक्रमास येऊन नूतनीकरण करण्यात आलेल्या एक्झिक्युटिव्ह ब्लॉक, नर्सिंग विभाग, ऑडिटोरियम आणि डायलिसिस मशीन्स ह्यांना आशीर्वाद दिला त्याबद्दल सर्व ट्रस्टीजतर्फे मी त्यांचे आभार मानतो. आजचे प्रमुख अतिथी वसई विरार शहर महानगरपालिकेचे महापौर श्री आजीव पाटील आपला बहुमोल वेळ देऊन कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचे आभार. तसेच उपमहापौर मान्य श्री मार्शल लोपिस ह्यांनीसुद्धा ह्या कार्यक्रमासाठी वेळ दिला त्याबद्दल मी त्यांचेही आभार मानतो. वसई विरार महानगरपालिकेचे स्थायी समिती सभापती मान्य श्री प्रवीण शेट्टी ह्यांचेही सर्व ट्रस्टीजतर्फे मी आभार मानतो. सर्व उपस्थित डॉक्टर्स, नर्सेस, स्टाफ, ट्रस्टीज, हॉस्पिटलचे सर्व हितचिंतक व उपस्थित इतर संस्थांचे पदाधिकारी सर्वांचे मी आभार मानतो. सर्व कॉन्ट्रॅक्टर्स, आर्किटेक्ट्स ज्यांचा सत्कार करण्यात आला या सर्वांनी हे काम वेळेत पूर्ण करून दिले. तसेच सर्व सुपरवायझर्स व ज्यांनी ही वास्तू काम पूर्ण होण्यासाठी हातभार लावला त्या सर्वांचे ट्रस्टीतर्फे मी आभार मानतो. विशेष आभार आपले जनरल मॅनेजर फ्लॉरी डिमोंटी, मीनाक्षी फोन्सेका मॅडम, तसेच डॉनल्ड डिसेल्वा व इलेक्ट्रिकल इंजिनियर महेश शेळकडे ह्यांचेही आम्ही आभार मानतो. तसेच बेशी मॅडम आज इकडे आले आहेत, त्यांच्या मुली आलेल्या आहेत, त्यांचेही आम्ही आभार मानतो. फ्रँक मंडप डेकोरेटर्स श्री फ्रँक गोन्साल्विस, तसेच कुंड्यांची व फुलांची सजावट करणारे श्री जोनस फरेल ह्यांचे व मुमताज साऊंड सिस्टम ह्यांचे मी आभार मानतो. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्यांचे ज्यांचे हातभार लावले त्या सर्वांचे आभार मानून मी आभाराचा गोड कार्यक्रम शेवट करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. राष्ट्रगीतासाठी सर्वांनी उभे राहावे. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा. तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे. गाहे तव जय गाथा. जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे
हे